नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज अकोले तालुक्यातील लवाळे या गावाला गेलो आहे आणि इथं आमच्या पाहुण्यांच्या शेळ्या आहेत ना, तर 2 बकरी आहेत। तर त्या बकऱ्याला गिऱ्हाईक आले तर राजूरवरून, तर तो कसा व्यवहार होणार आहे तो आपल्याला लगेच आता पाहायला भेटणार आहे इथं। तर चला पाहूया बकऱ्याचा व्यवहार। सांगा बोला तिथं काय 10,000 साडी त्या मार्केटचं तिथं 7. मग कसं काय यावर काय हा बोल द्यायचं बोल चल पटकेत बोला ना तुम्ही. त्या मार्केट धरू 4.5 साडीच्या केवढं समज हा. बकरू पाय जरा पटेल असंच बोला बस तुम्ही। बकरूचं पाय ना तर केवढे 7 किलो वजन नाही त्याचं हा हा हाकल द्यायचं बरा चाला. बोल ना केवढं द्यायचा बोला ना तुम्ही नीट नेट का जरा पटेल असं बोला तुम्ही। एक देणं नको देऊ 7.5ला घेऊन जाईल तुला आता बारका राहून चल बकरा दिलते का बकरा दिलते नाही मग केस कापले नाही कुठं केस कापलं? दिलं नाही 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 त्यातच पाय लागतं एक दे एक घेऊन जाऊ 7.5 तर नाही 7.5 काय त्याला आता बारका राहू देता बारके नाही आपल्या काही काय 7.5ला मागला हा 7.5ला 7.5 काय बोललो तो आता काय बोलू 7.5 आता बाजारची पोलीस तशी तर काय मग काय करतो 7.5 नाही ना मग काय तो म्हणणं काय काय कंचा भाकराचं त्या तांबड्याचं तांबडीचं म्हणतात 7.5 7,500 नंतर। काल 8ला मागितला होता कोणी गावकरी यांनी. मग गाव काय ना वाटे घालायचे मला वाटे नाही घालायचे ना मग काय तू काय घरी खाणार आहे का मग मला बाजारात उभा करायचंय त्यांना घरी वाटे आपण घालायचे मग सांग 8ला बरं त्याचा मागितला नंबर होता. नंबर सांग ना त्याला घरी कापायचा तर आम्हाला घरी नाही अरे कापायचा घरीवाले मग काय तू घरी नाही खाणार आहे? पाहुण्याला द्यायचं तू तू. वापरणारच आहे ना. बरं का एकदा बोलवतो पाहुण्याचा विचार घेतलाय। हा. शेवटचा तेवढा आकडे आहे ना तुमचा? किती 8,500 म्हणतात। एक काम कर मागितला ना हे तुमच्यावर भरोसा 8,000 रुपयाला घेऊन जाईल पाहिजे किती 8ला 8 होते 8 नका करू। 100 कमी घ्या 5,000 रुपये वाढून दे 100 कमी घ्या आता चला नाही 5,000 रुपये तू वाढून दे. हा चला दिन चला काय द्यायचे चला बरं का तेवढं धरून टाका। आता बारका द्यायचा किती? असेल ते गिरे परा किती म्हणतात? किती काय हो? 8,050 दिलं तर आता म्हातारी म्हणते किती? 8,050 ते 8,000 पण 8.5 करून टाका। नाही उपत बाबा बाजाराची पोलिस अशी थंड आहे ना बरं का पोझिशन सवा तू एक सवा काम कर मामी. टाकला बरं को जर 8.5 घेऊन टाका। नाही नाही जरा मी तिने 8,050 8 नाही करीत ते 50 काही 8.5 घेऊन टाका। म्हटलं तर ते आता काय तुमची इच्छा घ्या हा घ्या जरा डसणार नाही पैसे केवढं डसणार का आता ना आणि तो बारका 4.5ला असेल तर तो घेऊन जाईल 4.5 काय बोलतो अरे काय त्याला काय त्याला काय ते चांगल बकरी आहे हा, बाबा. चल एक काम कर तू 5.5 घेऊन जा चल दोन्ही बी. हा 5.5 लगेच 5.5 हे असं आहे आता मोठा तांबडा कितीला? 8,000। 8,050 दे आणि बारका बारक्याचा जमून घ्या। 5.5 पाहुणे काय रे तू असं नको ना करू आता तुम्हाला काय म्हणतो मालाच मोल होईल का आपल्याला अरे पाऊस मालाचा मोल त्या बकऱ्या किती भारी आहे ना अजून एक काम करू 200 कमी 5 घेऊन जा चला तो बी घेऊन जाऊ शिकेवारी साला 200 कमी 5 नाही तेवढं बरं का? हे परा तो चालायचा नको तो राहू दे मध्येच राहू दे तू नको बाहेर आणू बर का सा तू नीट नेट काय हा चल घेऊन जायचं शिकेवारी सकिरवारी हा मग आता कधी तो कोड्या बोलला मला 20,000 2 बकरी देतो तरी नाही तो बारक्याचा व्यवहार जमून द्या। आता काय कमी घेऊन जाऊ चला किती? 200 कमी फक्त 200 कमी 6,000। 5 साला मग राहून द्या एकच नाही लागलं तर मग एकच नाही लागलं तर घाबरू नका साला तू घेऊन टाक. अरे तिथं ते वजन अरे हा बाबा पण त्याला आता वजन उचलून 7 पाहिलं ऐकून घ्या 7 किलो त्याचं मोठ्यानं जर पडलं ना तर 800 रुपये हिशोब करा किती होता पैसे आता काय सांगायचं पण मग काय करते काही बरं का मग झाला ना यावर? हा यावर झाला 8,050 8,050। हा
मामा चांगला व्यवहार झाला का? हा हा म्हणा ना. हां काय नाही मग आता हा जाऊ द्या संध्याकाळी टीव्ही रेशन तुम्ही आता आणि ह्या कधी नाही येणार? शुक्रवारी शुक्रवारी येणार. दिवस अजून आता काय लय दिवस आता मध्ये काय करायचं मग नेऊन त्याला मग तुझ्या घरी नेऊन पाळला असता तो आता मी नाही ना घरी थांबत मी आता येत होतो थोडं द्यायचं तू असं मन मोकळं तर दे नंतर देऊ नको कितला म्हणता तो? 5ला असं तुमची इच्छा तर देईन नाही म्हटलं तर तुमचा माल तुमच्या पैसे घाबरू नका तुमचं मन मोकळं असेल तर घेऊन जाईल आणि शुक्रवारी केव्हा येणार तू? असं 10-11 वाजता येईल नाही तर मग संध्याकाळचं येईल सकाळचं हा सकाळचं येईल नाही तर मग 5-6 वाजता येईल असं यंदाळा. हा हा यंदाळा असेल. यंत्रणा जर नाही आलं तर मग असं 5-6 वाजता येईल हा हा हा. हे जाऊ का मग हा जा मग. चला तर मित्रांनो हा बकऱ्यांच्या व्यवहाराचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर थांबा मित्रांनो. धन्यवाद.